नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि केकच्या सिरीजमधला आज नवीन असा आपण प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे व्हॅनिला केक। सगळ्यात सोपा आणि सगळ्यांच्या आवडीचा प्लेन फ्लेवर असा हा व्हॅनिला केक। त्यामध्येच आपण छान असं फ्लॉवर स्ट्रिंग काढलेली आहे। चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। केकचा अतिशय सोपा प्रकार आणि सर्वांनाच आवडणारा प्लेन असा फ्लेवर तो म्हणजे व्हॅनिला केक। तर आज आपण व्हॅनिला केक बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे अर्धा किलो केकसाठी अर्धा किलो केकची ऑर्डर आल्यानंतर आपण कसं मेजरमेंट घ्यायचं ते मी इथे तुम्हाला दाखवते। तर आपले ह्याचे मेजरिंग कप असतात, यानुसार 200 ग्रॅम हा जो कप आहे यामध्ये मी 200 ग्रॅम पूर्ण भरून प्रीमिक्स आता घेते आहे। तर हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे प्लेन पूर्ण। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कप व्यवस्थित भरलेला आहे। तर हा कप पूर्ण भरून आपल्याला प्रीमिक्स जे आहे ते घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण हा जो 1 कप भरून आपण प्रीमिक्स घेतलं होतं याच्या अर्धा कप आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळीकडे प्रीमिक्स वेगवेगळे पण असू शकतात, तर त्यानुसार जसं पाणी लागेल त्या पद्धतीने पाणी तुम्ही थोडं थोडं करून ॲड करायचं आहे। हे मला अर्धा कप पाणी पुरेसं आहे म्हणून मी तेवढंच पाणी यामध्ये ॲड करून घेते। एकसारखं एका दिशेने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे प्रीमिक्स जे आहे ते आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। 200 ग्रॅम पिठासाठी इथे मी 100 ml पाण्याचा वापर केला। इथे बघू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने तुम्ही ही प्रीमिक्स जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर प्रीमिक्स मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा फक्त मी तेल घालून घेते। तेल घातल्यामुळे स्पंज जो आहे तो अतिशय छान मऊ होतो, अजिबात असा कोरडा कोरडा होत नाही किंवा जेव्हा आपण लेयर्स बनवतो त्या लेयर्सही अतिशय व्यवस्थित अशा निघतात। अजिबात ब्रेड असा सुटसुटीत किंवा वेगवेगळा होत नाही। त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल ॲड करून घेतलं आहे। अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। ते आता मी टीनमध्ये घालून घेते। आता इथे अर्धा किलो केकसाठी इथे मी 6 इंचाचा टीन वापरते आहे। कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही टीनची साईज कमी जास्त करू शकता। यामध्ये बटर पेपर लावून घेतलं आहे आणि लगेच यामध्ये मी जे केकचं बॅटर बनवून घेतलं होतं ते आपण टीनमध्ये घालून घेऊया। हे बॅटर यामध्ये घातल्यानंतर 2 ते 3 वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून आपलं बॅटर जे आहे ते पूर्ण टीनमध्ये व्यवस्थित पसरलं जाईल। अशा पद्धतीने हे टॅप करून घ्यायचं आहे आणि आता आपण बेकिंग करून घेऊया। आता केक बेकिंग मी कढईमध्येच करते आणि ही पद्धत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवली होती, तसेच मी आत्ता पण दाखवून देते। एक छोटीशी कढई घेतली आहे, ज्या कढईमध्ये मी नेहमी केक बनवते त्यामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवलेली आहे। मीठ वगैरे मी घालत नाही कारण ही कढईच मी केकसाठी केलेली आहे, त्यामुळे मी यामध्ये एक प्लेट ठेवली आहे छोटी आणि त्यामध्ये आपला टीन ठेवलेला आहे। आता हे 30 मिनिटांमध्ये केक जो आहे तो आपला व्यवस्थित असा बेक होतो। यावर मी फक्त एक खोलगट असं पातेलं ठेवते। तर अशा पद्धतीने हे पातेलं ठेवून द्यायचं आहे। खोलगट भांडं असावं फक्त, पातेल्याच्या ऐवजी तुम्ही काहीही वापरू शकता, फक्त खोलगट असावं। 30 मिनिटांनंतर आपला केक जो आहे तो व्यवस्थित बेक होईल। आता गॅस मी मध्यम ठेवते आणि केक हा बेक करून घेते। आता केक बेक होतोय तोपर्यंत आपण क्रीम व्हिप करून घेऊया। आता क्रीम व्हिप करण्यासाठी सुद्धा आपल्याला क्रीम किती घ्यायचं आहे तर हेच आपलं मेजरमेंटचं कप आहे। यामध्ये आपण 200 ग्रॅम आत्ता प्रीमिक्स वापरलं होतं, त्यासाठी 100 ml पाणी वापरलं आहे आणि त्याचसाठी आपल्याला आता 200 ml पुन्हा क्रीम वापरायचं आहे, जे आपण बीट करून घेणार आहे। तर मी 200 ml आता इथे व्हिप क्रीम घेते आणि ते व्यवस्थित असं बीट करून घेते। आता बीट करण्याची प्रोसेसही मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेली आहे, ती बघण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ बघायला सोपा जाईल। आणि आता इथे 30 मिनिट झालेले आहेत। आपला केक जो आहे तो व्यवस्थित आता बेक झालेला असेल, हे बघू शकता। आपला केक जो आहे तो व्यवस्थित फुलून आला आहे, अगदी मस्त असा बेक झालेला आहे। आता हा केक आपण काढून व्यवस्थित थंड करून घेऊया। आता रूम टेम्परेचरला आपण हे थंड करून घेऊ। आता आपला स्पंज जो आहे तो थंड होतोय तोपर्यंत इथे मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेते आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। तर आता इथे 1 चमचा मी साखर घालून घेतली आहे, म्हणजे आपल्याला केकसाठीचं जे शुगर सिरप लागणार आहे ते आपण आता बनवून घेतोय। तर या पद्धतीने जी साखर आहे ती पूर्णपणे आपण विरघळवून घ्यायची आहे। साखरेचं व्यवस्थित पाणी बनवून घ्यायचं आहे। तर आता आपण स्पंज जो आहे त्याचे 3 लेयर्स करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता स्पंज आपला अतिशय मस्त मऊ असा छान फुलून आलेला आहे। तर आता आपण तो टीनमधून काढून घेऊया। तर टीनमधून काढताना चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही
चाकूच्या साहाय्याने देखील हे व्यवस्थित असं काढून घेऊ शकता। आपण बटर पेपर लावलेला होता त्यामुळे स्पंज जो आहे तो अजिबात खाली चिकटत नाही। फक्त याच्या ज्या साईड आहेत त्या आपण मोकळ्या करून घ्यायच्या, त्यानंतर स्पंज अगदी अलगद हाताने असा निघतो। ते बघू शकता तुम्ही, स्पंज अतिशय सॉफ्ट असा झालेला आहे। तर आता आपण बटर पेपर पहिल्यांदा काढून घेऊया। आता इथे मी बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला आता 3 लेयर्स करायचे आहेत। तर पहिली जी लेयर आहे ती मी इथे कापून दाखवते तुम्हाला। आता मला सवय झाली आहे म्हणून मी लगेचच चाकूच्या साहाय्याने हे व्यवस्थित कापू शकते, पण तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला हे जमत नसेल किंवा कमी जास्त प्रमाणात जर स्पंज तुमच्याकडनं कापला जात असेल तर आपण दोऱ्याच्या साहाय्याने देखील हा स्पंज कट करू शकतो। त्याच्यात 3 लेयर्स व्यवस्थित अशा आपण काढून घेऊ शकतो। तर आता इथे पहिली लेयर जी आहे ती आपण काढून घेतली आहे। आता पुढची एक लेयर आहे ती पण आपण काढून घेऊया। तर आता आपली पहिली लेयर जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे। दुसरी लेयर करताना मी तुम्हाला दाखवते, चाकूच्या साहाय्यानेही करता येते आणि दोऱ्याच्या साहाय्याने। तर चाकूच्या साहाय्याने साईडला फक्त आपण अशी कडा जी आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये दोऱ्याच्या साहाय्याने आपण जी दुसरी लेयर आहे ती करून घेणार आहोत। तर आपल्या घरी जो दोरा असतो तो दोरा असा व्यवस्थित आपल्याला केकमध्ये घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला क्रॉसमध्ये असा प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून आणि दोरा अलगद निघून जातो, जेणेकरून लेयर जी आहे ती अतिशय प्लेन आणि व्यवस्थित निघते। इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने दोऱ्याच्या साहाय्यानेही तुम्ही लेयर जी आहे ती काढून घेऊ शकता। अतिशय सोपी पद्धत आहे। तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने लेयर्स जे आहेत त्या करून घ्यायच्या आहेत। तर आता आपण जी खालची लेयर आहे ती तशीच ठेवणार आहोत। त्यावर आपण शुगर सिरप जे बनवलं होतं, साखरेचं पाणी, ते आपण यावर घालून घेऊया। तर अंदाजे अर्धा किलोच्या केकसाठी एका लेयरसाठी इथे 5 ते 6 चमचे शुगर सिरप मी एका बेससाठी वापरलेला आहे, एका लेयरसाठी वापरले। अशा पद्धतीने शुगर सिरप लावल्यानंतर आपण यावर लगेच क्रीम अप्लाय करूया। तर तुम्ही पायपिंग बॅगनेही क्रीम अप्लाय करू शकता। तर इथे सवय झाली आहे म्हणून मी स्पॅच्युलाने क्रीम जी आहे ती लावून घेते। तर अशा पद्धतीने कमीत कमी क्रीम आपल्याला यूज करायचं आहे। त्यानंतर यामध्ये व्हॅनिला क्रश मी यूज करते, ज्यामुळे चव अतिशय छान लागते। थोडेसे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील आहेत, तर व्हॅनिला क्रश आपण यामध्ये यूज करतोय। आता सगळ्यात पहिली छोटी आणि पातळ जी लेयर होती ती मी यावर ठेवून घेते आणि त्यावर पुन्हा एकदा शुगर सिरप लावून घेते। पुन्हा यावर आपल्याला आयसिंग करून घ्यायचे। आणि लगेचच त्याच्या आपण साईडने जे आहे एक्स्ट्रा क्रीम उरलेलं असतं ते लगेच सेट करून घ्यायचं, ज्यामुळे क्रीमचा अंदाजही येतो आणि केकचाही अंदाज येतो। तर अशा पद्धतीने साईडची जी क्रीम आहे ती पण आपण व्यवस्थित लावून घ्यायची। जिथे कमी जास्त प्रमाण वाटेल क्रीमचं ते पुन्हा एकदा लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा यावर आपण व्हॅनिला क्रश जो आहे तो घालून घेतोय, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। म्हणजे आता मधली लेयर होती ती आपण सगळ्यात टॉपला ठेवतो आहोत आणि त्यावर पुन्हा एकदा शुगर सिरप जे आहे ते लावून घ्यायचं आहे। आता 3ही लेयर आपण व्यवस्थित लावून घेतलेले आहे। आता केक जो आहे तो आपल्याला व्यवस्थित क्रम्बल कोट करायचा आहे। त्यासाठी आपण पहिल्यांदा साईडने क्रीम लावून घ्यायची आहे, अगदी अशा पद्धतीने। एकदा केक व्यवस्थित क्रम्बल कोट झाला की त्याला आयसिंग करणं अतिशय सोपं जातं, त्यामुळे क्रम्बल कोट करताना अतिशय व्यवस्थित लेयर सगळ्या सेट होतील अशा पद्धतीने केक जो आहे तो क्रम्बल कोट करून घ्यायचा आहे। आता आपल्या केकला जे आहे क्रम्बल कोट व्यवस्थित झालेला आहे, याला आपण आता लास्ट टच म्हणजे आपण आयसिंग करणार आहोत शेवटची। त्यासाठी केकचं जे क्रीम आहे ते व्यवस्थित व्हिप करून घ्यायचं, त्यानंतर अप्लाय करायला घ्यायचं। पहिल्यांदा साईडने सुरुवात करायची। तर अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ते केकला आपण आयसिंग करून घ्यायची। आता हा जो केक आहे याचा बेस व्हाईटच कलरचा आहे, त्यामुळे मी इथे व्हाईट क्रीम जे आहे ते अप्लाय करते, यामध्ये कलर यूज करणार नाही आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित आपण क्रीम जे आहे ते लावून घ्यायचे। जिथे जिथे आपल्याला स्पंज दिसेल तिथे तिथे आपण क्रीम जे आहे ते व्यवस्थित भरपूर असं लावून घ्यायचं आहे, कारण त्यानंतर आपण क्रीम जे आहे सेट करताना कमी होत जातं किंवा ते जसं सेट होईल
त्या पद्धतीने क्रीम जे आहे ते कमी कमी होत जातं. जितकं आपण लावलं तितकं क्रीम यावर राहत नाही. तर स्टार्टिंगला जिथे स्पॉन्ज दिसेल तिथे भरपूर असं आपण क्रीम लावून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी परफेक्ट अगदी पूर्ण केकला क्रीम जे आहे ते लावून घेतलेलं आहे. साईडचं झाल्यानंतर आपण वरती टॉपला क्रीम लावून घेणार आहोत. जेव्हा आपण केकची आयसिंग करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आयसिंग करताना खूप जास्त वेळ याला लावायचा नाहीये, कारण की क्रीम जे आहे ते ड्राय होत जातं आणि तुम्ही जितकं जास्त वेळ यावर स्पॅच्युला फिरवणार तितकं जास्त वेळ हे ड्राय होत जाणार आणि केकचं जे टेक्स्चर आहे ते बिघडत जाईल. त्याला छान अशी फिनिशिंग येणार नाही. त्यामुळे जितकं जमेल तितकं पटकन असा आपला केक जो आहे तो तयार करायचा आहे. खूप जास्त वेळ लावायचा नाहीये. लास्टला याला व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आपला केक किती छान असा फिनिशिंगने तयार झालेला आहे. तर आपला केकची जी आयसिंग आहे ती व्यवस्थित झाली आहे, मस्त अशी फिनिशिंग आली. आता ही मी दुसऱ्या बेसवर हा जो केक आहे तो शिफ्ट करून घेते. तर अगदी अलगद हातांनी आपण व्यवस्थित असा हा एका बेसवर केक जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे, अगदी अशा पद्धतीने. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अगोदरच बेस ठेवला तरी देखील चालेल किंवा 2 चमच्यांचा वापर केला तरी देखील चालेल. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही डायरेक्ट उचलू शकता, पण येत नसेल तर तुम्ही 2 स्पॅच्युलांचा वापर इथे करा किंवा अगोदरच बेस ठेवून घेतला तरी देखील चालेल. तर इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपला जो केक आहे तो या बेसवर मी सेट करून घेतलेला. तर आता आपला प्लेन असा व्हाईट बेसचा केक जो आहे बनवून तयार झाला आहे. तर त्यावर जी डिझाईन करायची आहे फ्लॉवर्सची ती आपल्याला 2 कलर्समध्ये करायची आहे. एक पिंक फ्लॉवर आणि एक बर्गंडी कलरचा म्हणजे पर्पल असा फ्लॉवर बनवायचा आहे. त्यासाठी आपण क्रीम जे आहे त्याला आपण कलर टाकून व्यवस्थित असे पिंक आणि बर्गंडी असे 2 कलर बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वेगवेगळे बाउल घेतलेले आहे. यामध्ये पिंक कलर आपण घालून घ्यायचा आहे. इथे हा मी लिक्विड कलर घेतला आहे आणि एकच ड्रॉप मी यामध्ये यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा पिंक कलर तयार झाला आहे आणि आता यामध्ये आपण बर्गंडी कलरचे ड्रॉप घालून घेऊया. आता हा मी जो आहे तो जेल कलर यूज करते, कारण हा बर्गंडी कलर जो आहे तो आपल्याला डार्क करायचा आहे, म्हणून मी इथे जेल कलर यूज केला आहे. यामध्ये मी पुन्हा एकदा 2 ड्रॉप ॲड करते, म्हणजे कलर जो आहे तो डार्क होईल. तर आता इथे मी N1चं नोझल जे आहे ते वापरणार आहे. आता इथे पायपिंग बॅग घेतली, त्यामध्ये नोझल ॲड केले आणि आपण आता क्रीम घालून घेऊया. आता क्रीम घालण्यापूर्वी पायपिंग बॅग जी आहे त्याच्या एक साईडला आपण थोडासा जेल कलरचा एक ड्रॉप टाकून घेतोय, ज्यामुळे आपले फ्लॉवर्स जे आहेत ते व्यवस्थित हायलाईट होतील. तर अशा पद्धतीने आता इथे N1चं नोझल मी इथे पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याच्या साईडला आपण एका साईडला बर्गंडी कलर जो आहे त्याचा एक ड्रॉप यामध्ये घालून घेते. अगदी पायपिंग बॅगच्या एका साईडला ड्रॉप जो आहे तो घालून घेतला आणि ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपले फ्लॉवर्स जे आहेत ते छान असे हायलाईट होतील. आता कलर टाकून घेतला आहे, यामध्ये मी आता क्रीम ॲड करून घेते. तर व्यवस्थित असं क्रीम आपण यामध्ये ॲड करून घेतलं आहे आणि आता आपण डिझाईन करायला घेऊया. त्यासाठी इथे मी हा केकचा सेंटर ठेवते आहे आणि यावर आता फ्लॉवर्स काढून घेते. तर फ्लॉवर्स काढून घेताना आपण याच्यामध्ये हाफ फ्लॉवर्स रिंग काढणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 1 बाय 1 एक फ्लॉवर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर ते डार्क आणि लाईट असं 2 शेडचं असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण आता डार्क शेडचे जे फ्लॉवर्स आहेत ते बनवून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने, आणि लाईट शेडसाठी तेवढी जागा सोडून आपण पुन्हा एक फ्लॉवर्स अशा पद्धतीने फ्लॉवर्स काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आता दुसरे जे फ्लॉवर्स आहेत ते आपल्याला याच्या मधोमध जिथे जागा सोडलेली आहे तिथे आपल्याला काढून घ्यायचे. तर दुसरा जो कलर आहे तो पिंक कलर आहे. तर पिंक कलर हा लाईटच ठेवायचा आहे, म्हणून यामध्ये आपण अजिबातही हायलाईट करणार नाही आहोत. हा फेंट जसा आहे तसाच आपण फ्लॉवर्स काढून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे पायपिंग बॅगमध्ये सेम नोझल मी वापरलेला आहे N1 आणि हे क्रीम ॲड करून आपण आता फ्लॉवर्स काढून घेऊया. जेव्हा आपण फ्लॉवर्स काढतो तेव्हा फ्लॉवर्सची फिनिशिंग जी आहे ती छान येण्यासाठी आपल्याला जी पायपिंग बॅगमध्ये आपण क्रीम घातली आहे ती क्रीम अतिशय टाईट व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. ती अजिबात लूज पडता कामा नये किंवा जी पायपिंग बॅग आपण हातात पकडतो ती सुद्धा आपण अतिशय व्यवस्थित अशी फुल भरलेली क्रीमने वापरायची आहे. तर आता 2 फुलांच्या मधोमध आपण हे पिंक कलरचं फूल जे आहे ते काढून घेतोय अशा पद्धतीने.
तर आता इथे तुम्ही बघू शकता. तर आता इथे तुम्ही बघा की डार्क आणि फेंट असे आपण 2 शेडमध्ये फ्लॉवर्स जे आहेत ते व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत. जिथे आपली थोडीशी जागा रिकामी आहे तिथे आपण छोटे छोटेसे फक्त एक नोझलच्या साहाय्याने छोटंसं क्रीम आपण तिथे करून घेऊ, म्हणजे तो गॅप आपला दिसणार नाही. अगदी अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपला सुंदर असा केक बनवून तयार झालेला आहे. आता यावर फक्त लास्टला थोडेसे आपण गोल्डन बॉल्स जे आहेत ते ॲड करून घेऊया, काही छोटे आणि काही मोठे अशा पद्धतीने आपण. तर अशा पद्धतीने गोल्डन बॉल आपण लावून घ्यायचे आणि अगदी लास्टला जो सिल्वर स्प्रे आहे त्या स्प्रेने या फ्लॉवर्सवर स्प्रे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने अतिशय छान असा आपला केक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. किचन स्टोरीजचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.